श्री स्वामी समर्थ. व्रतवैकल्यांचा महिना म्हणजे श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ असा हा श्रावण महिना असतो. यंदा 2026 मध्ये श्रावण महिना हा 13 ऑगस्टला सुरू होणार आहे. या दिवशी गुरुवार असणार आहे. 13 ऑगस्टला सुरू झालेला श्रावण महिना हा 11 सप्टेंबरला शुक्रवारी संपणार आहे. श्रावण महिन्यामध्ये जेवढे महत्त्व श्रावणी सोमवारांना आहे तेवढेच महत्त्व इतर सणांना सुद्धा आहे. श्रावण महिन्यामध्ये बरेचसे दुर्मिळ योग हे यंदा जुळून येत आहेत. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दुर्मिळ योगावरती आपल्याला काही कामे ही अवश्य करायची आहेत. कोणकोणते दुर्मिळ योग असणार आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. बरेचसे लोक श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवाराचे व्रत करत असतात, उपवास करत असतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी उपवास केला जातो. जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने निष्ठेने श्रावणी सोमवाराचे व्रत आणि उपवास करतो त्याच्या मनोकामना शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होत असतात. यंदा पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आलेला आहे. या दिवशी शिवामूठ असणार आहे, ती तांदूळ असणार आहे. शिवामुठीचे धान्य आपण श्रावणी सोमवारी शिवपिंडीवरती अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते. आणि यंदा पहिल्या श्रावणी सोमवारीच नागपंचमी सुद्धा आलेली आहे. नागपंचमीच्या दिवशी नागांची विशेष रूपाने पूजा केली जाते. यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा राहू, केतू आणि कालसर्प दोषासारख्या वाईट प्रभावांपासून आपल्याला मुक्तता देत असते. नागदेवतेच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा या दिवशी पूजा करावी असे सांगितलेले आहे. आणि यंदा पहिल्या श्रावणी सोमवारीच नागपंचमी आलेली आहे. नाग आणि शिव यांचे एक विशेष नाते आहे. भगवान शिव नेहमी वासुकी नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करतात. त्यामुळे नागपंचमी आणि श्रावणी सोमवाराचा दुर्मिळ योग जो आहे तर तो अत्यंत खास असणार आहे. या दिवशी आपल्याला नागदेवांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची आहे. श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार हे शिवशंकरांना समर्पित आहेत. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये येणारे मंगळवार हे माता पार्वतीला समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यातील मंगळवारी सुद्धा उपवास केले जातात. त्याचप्रमाणे मंगळागौरीचे जे व्रत आहे तर ते सुद्धा केले जाते. त्यानंतर श्रावणी महिन्यामध्ये येणारा जो शुक्रवार आहे तर तो सुद्धा विशेष आहे. श्रावण महिन्यात जरा जिवंतिका पूजन केले जाते. त्याचप्रमाणे शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत जे आहे तर ते सुद्धा केले जाते. श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. यंदा दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला असणार आहे. या दिवशी शिवामूठ असणार आहे. तीळ, मुठभर तीळ हे आवर्जून शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी पुत्रदा भागवत एकादशी आलेली आहे. एकादशी तिथी ही या सृष्टीचे पालन करते श्री विष्णू यांना समर्पित आहे. आणि विष्णू आणि शिव यांची एकाच दिवशी पूजा करण्याचा हा अत्यंत खास योग जुळून आलेला आहे. कारण पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे. आणि ही एकादशी जी आहे तर ती श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी आलेली आहे. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी, प्रगतीसाठी, त्याचप्रमाणे संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत हे अत्यंत खास मानले जाते. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही दुःख, संकटे येऊ नयेत अशी इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते. आणि श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने पापांचा देखील नाश होत असतो. त्यामुळे पुत्रदा एकादशी जी आहे तर त्याचे व्रत सुद्धा आपण करू शकतो. आणि श्रावणी सोमवाराचे सुद्धा व्रत आपण करू शकतो. दुसऱ्या श्रावणी सोमवारी ही पुत्रदा एकादशी आलेली आहे. हा सुद्धा अत्यंत चांगला योग जुळून आलेला आहे. त्यानंतर नारळी पौर्णिमा ही सुद्धा श्रावण महिन्यामध्ये येत असते. प्रत्येक महिन्यामध्ये जरी पौर्णिमा तिथी येत असली तरी सुद्धा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. नारळी पौर्णिमा या पौर्णिमेलाच रक्षाबंधन सुद्धा साजरे केले जाते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा असा हा दिवस असतो. त्यामुळे असा हा योग जो आहे तर तो सुद्धा श्रावण महिन्यामध्येच येत असतो. यानंतर आहे श्रावण महिन्याचा जो तिसरा सोमवार आहे तर या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे.
31 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे. या दिवशी शिवामूठ असणार आहे. मुठभर मूग जे आहेत तर ते शिवपिंडीवरती आवर्जून अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे याच दिवशी संकष्टी चतुर्थी सुद्धा आलेली आहे. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि भगवान शिवशंकर यांचे पुत्र गणपती आहेत. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवांच्या पूजेबरोबरच गणपती बाप्पांची सुद्धा पूजा आणि उपासना करण्याचा दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. त्यामुळे हा योग अत्यंत खास असणार आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला शिवपिंडीची सुद्धा पूजा करायची आहे. श्रावणी सोमवारीच संकष्टी चतुर्थी येणे तर हा अत्यंत खास असा सुवर्ण योग आहे. याचप्रमाणे श्रावणामध्ये येणारा अत्यंत दुर्मिळ योग म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस. यंदा शुक्रवारी 9 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे. या दिवशी बरेचसे लोक उपवास करत असतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे सर्वांचा लाडका कृष्ण कन्हैयाचा जन्मदिवस. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत केल्याने 100 जन्माचे पाप नष्ट होते. भविष्य पुराणानुसार गरोदर स्त्रीने जन्माष्टमीचा उपवास केल्यास तिच्या बाळाला कृष्णाचे आशीर्वाद प्राप्त होऊन सदृढ आणि संस्कारी बाळ जन्माला येते अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या उपवासामुळे त्या व्यक्तीच्या घरामध्ये अकाली मृत्यू, गर्भपात यासारख्या गोष्टी घडत नाहीत. जेवढे महत्त्व एकादशीला आहे तेवढेच महत्त्व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला सुद्धा आहे. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाचे फळ हे एकादशीच्या उपवासाच्या फळाच्या 1000 पट असते. वर्षातून एकदाच हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस येत असतो आणि हा दिवस सुद्धा अत्यंत पवित्र आणि शुभ अशा श्रावण महिन्यामध्ये येत असतो. यानंतर 7 सप्टेंबरला श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असणार आहे. या दिवशी जी शिवामूठ आहे तर ती गहू असणार आहे. जर आपण गहू अर्पण करू शकलो नाही तर आपण या दिवशी जवाची शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण करू शकतो. आणि या सोमवारी अजा एकादशी जी आहे तर ती असणार आहे. श्रावण महिन्यातील दोन्हीही एकादशी ज्या आहेत तर त्या श्रावणी सोमवारीच आलेल्या आहेत. अत्यंत खास आणि दुर्मिळ हा योग जुळून आलेला आहे. कारण या दिवशी आपल्याला शिवांच्या पूजेबरोबरच श्री विष्णूंची सुद्धा पूजा करण्याचा लाभ जो आहे तर तो प्राप्त होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारी शिवशंकरांच्या उपासनेबरोबरच श्री विष्णू आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची उपासना करण्याचा सुद्धा दुर्मिळ योग हा यंदा 2026 मध्ये जुळून आलेला आहे. त्यामुळे यंदाचा श्रावण जो आहे तर तो अत्यंत खास असणार आहे. 11 सप्टेंबरला हा श्रावण संपणार आहे. या दिवशी श्रावणी अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या असणार आहे आणि पिठोरी अमावस्या ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे श्रावणी सोमवाराचे व्रत केले जाते त्याचप्रमाणे पशुपती व्रत सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये करू शकतो. शिवामूठ व्रत जे आहे तर ते सुद्धा श्रावण महिन्यामध्ये केले जाते. अगोदर सांगितल्याप्रमाणे जरा जिवंतिका पूजन असेल, मंगळागौर असेल, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये वरदलक्ष्मी व्रत जे आहे तर ते सुद्धा केले जाते. अशा या सर्व व्रतवैकल्यांनी परिपूर्ण असलेला जो श्रावण आहे तर तो यंदा अत्यंत खास असणार आहे.